भीमाशंकरला हो का त्या साईडला माझ्या भीमाशंकरचं मंदिर आहे, म्हणजे त्या साईडला तिथून जायचं आहे. आणि स्टँड आहे बरं का. हो का, माकडं बघा त्या साईडला. इकडं आला तर माकडापासून थोडंसं सावध राहा बरं का. आणि 4.5 तासानंतर आम्ही पोचलो बरं का. आणि तुम्हाला पुणे शिवाजीनगरपासून डायरेक्ट तुम्हाला आहे ना बस आहे बरं का, भीमाशंकरची कंटिन्यू तिकडून बस भेटेल तुम्हाला. आणि का या साईडला आहे ना भीमाशंकर आहे. चला जाऊ आता मंदिराकडं आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडं. तर आत्ता काय झालं, मंदिराच्या साईडला येत होतो आणि आपल्याला एक भाऊ भेटला. तर त्यांनी मला विचारलं, भाऊ कुठून आला करून. मी सांगितलं मुंबईमधून आलं आहे. तर तो मला बोलला मुंबईवरून कुठून. तर मी बोललो अंधेरीवरून. तर तो मला बोलला की मी घाटकोपरवरून आलो आहे. आणि तो लिटरली इथं टिके लावायचं काम करतो आहे, टिके लावतो आहे लोकांना. आणि मला बोलला की मी घाटकोपरवरून आलो आहे आणि रोज अपडाऊन करतो तो मला बोलला. तर मी म्हटलं की कसं अपडाऊन करतो तो मला बोलला की नेरळवरून ट्रेक करून येतो आहे मी रोजचे 3 तास ट्रेक करून. आता ते आपल्याला माहिती नाही की खरं बोललं आहे का खोटं. कारण की मला बोलला की मी घाटकोपर आर सी टी मॉलला, घाटकोपर RCT मॉलच्या इथं राहतो, मागच्या साईडला झोपडपट्टीत. आणि डेलीचा अपडाऊन करतो मी. 4 वाजता घर सोडतो आणि संध्याकाळी 6 वाजता इथून निघतो. म्हणजे आता ते आपल्याला काय माहिती नाही, पण बोललं आहे तर खरंच असेल. त्याला सल्यूट करतो एक असा मस्तपैकी. काय ST स्टँडमध्ये आलो आहे परत ST स्टँडला आलो आहे. कारण की धर्मशाळा शोधतो आहे. पण धर्मशाळा हो का, भीमाशंकर होमस्टे. आता बघू आतमध्ये जाऊन काय कसं आहे त्याची प्राईस वगैरे. आणि जर फुल असलं तर आपल्याला काय मग उपाय नाही दुसरा. काय किती रुपये? 12 घंट्याचा आहे का? खाली करावं लागेल 9 वाजता खाली करावं लागेल ना. जमतंय ना मग आपण. वगैरे झालं तर किती रुपये? 2000 रुपये. 2000 चले 2000 रुपये. 2000 लय होते तो, एवढे असतात होय देवाच्या दारात. 2000 रुपये पहिल्यांदा ऐकतोय. 2000 रुपये मी तर. इकडं बघ बरं, इथं अनिकेत लॉजिक 2000 रुपये. सकाळी 9 वाजता रूम खाली करायचा आणि 2000 रुपये. आयला